एकूण मेडिसिनचे जर का आपण वेगवेगळे उपचाराच्या पद्धती बघितल्या तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन आहे, ॲलोपॅथिक मेडिसिन आहे, होमिओपॅथी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत उपचार करण्याच्या. तर त्या उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये रोगाचा निदान करण्यासाठी आणि नंतर उपचार करण्यासाठी काही वेगवेगळ्या साहित्यांचा अवलंब केला जातो. सो याच्यामध्ये ॲलोपॅथिक मेडिसिन जी आहे या मेडिसिनच्या ब्रांचमध्ये जास्तीत जास्त उपकरणांचा उपयोग केला जातो. आणि असं म्हणतात की ॲलोपॅथी ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे. सो एव्हिडन्स म्हणजे काही ना काही पुरावा असेल तरच त्याच्यावर योग्य तो उपचार केला जाईल असं ॲलोपॅथी मानतं. म्हणजे त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटीला वाव खूप कमी आहे. एव्हरीथिंग दॅट इज अ ऑब्जेक्टिव्ह विच इज अ टेक्निकल पॅरामीटर किंवा प्रत्यक्षात शरीराचं तापमान मोजलं जातंय, ECG घेतला जातोय आणि त्याच्यामधले बदल लक्षात घेऊन मग उपचार केले जातात, अशी ॲलोपॅथी या पद्धतीवर विश्वास ठेवतात. आता एकदा एव्हिडन्स बेस्ड वर तुम्ही गेलात तर तुम्हाला वेगवेगळे पॅरामीटर्स शरीरात ते तपासायला लागतात आणि ते तपासण्यासाठी अनेक नवीन नवीन उपकरणांची निर्मिती झाली आणि अगदी सोप्यातलं सोपं ब्लड BP ॲपॅरेटस की ब्लड प्रेशर शरीराचं किती आहे ते मोजण्यासाठी एक छोटं यंत्र बनवलं गेलं. अशा प्रकारे ती यंत्र वाढत 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 CT स्कॅन, MRI, पुढे याच्या पुढचे अजून काही PET CT स्कॅन अशा प्रकारची अतिशय खर्चिक महागडी वैद्यकीय उपकरणं तयार केली गेली आणि या सगळ्या उपकरणांमधनं खूप चांगला डेटा मिळतो, अतिशय ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन मिळते. त्याचा बऱ्यापैकी मोठा क्लिनिकल स्टडीज किंवा रिसर्च त्याच्यावर झालेला असतो आणि त्या याच्यावरनं अचूक निदान करून मग पुढचे ट्रीटमेंट दिले जाते. आता पुढचा भाग हा ट्रीटमेंट मधला आहे. सो ट्रीटमेंट मध्ये फक्त सर्जनच्या हातावर अवलंबून न राहता एखादी जर का मोठी सर्जरी करायला लागणार आहे, काही ट्युमर आहे, तर तो काढण्यासाठी वेगवेगळे तंत्र कसं वापरता येईल. म्हणजे आपल्याला मोठं इन्सिजन घेऊन पोटातल्या ट्युमर काढायचं असेल तर मोठं 4 इंचाचं पोट कापून सर्जरी करण्याचा पण उपाय आधी अवेलेबल होता किंवा आजही आहे आणि त्याच्याऐवजी एक छोटं 1 सेंटीमीटरचं छोटं होल तयार करून पोटामध्ये एक दुर्बीण आतमध्ये टाकायची. त्या दुर्बिणीला एक समोर कॅमेरा लावलेला असतो आणि त्या कॅमेऱ्यातून बघून आतमध्ये सर्जरी करायची आणि तो ट्युमर काढायचा. असे दोन्ही उपाय अवेलेबल आहेत. शेवटी निकाल काय लागला की या दोन्ही पद्धतींमध्ये जेव्हा कंपॅरिझन झाली तेव्हा असं लक्षात आलं की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया खूपच इफेक्टिव्ह आहे, कारण की त्याच्यामध्ये चिरफाड कमी आहे, अँटीबायोटिक्स खूप कमी द्यायला लागतात. पेशंट आधी जर का ओपन सर्जरीमध्ये 7 दिवस हॉस्पिटलमध्ये राहत होता तर त्याच्यामध्ये 2च दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो. खूप फास्ट रिकव्हरी होते, तो पटकन कामावर जायला लागतो. असे त्याचे जेव्हा परिणाम लक्षात यायला लागले तेव्हा या उपकरणांवरचा भर हा डॉक्टरचा वाढत गेला. त्यांना अधिक 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 चांगली चांगली गॅजेट जशी मिळायला लागली तशी तशी सर्जरीज किंवा कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंट्स, नॉट ओन्ली सर्जरीज पण कुठल्याही प्रकारच्या इतर प्रकारच्या ट्रीटमेंट्स या जास्तीत जास्त इफेक्टिव्ह बनायला लागल्या. त्यात आधीचा मेडिसिनचा हे होता की तुमचं दुखणं काय आहे ते आम्ही कमी करून देऊ, अशी मेडिसिनची सुरुवात झाली, ॲलोपॅथीची सुरुवात झाली की मोठा काहीतरी आजार झालेला आहे आणि तो आजार आपण दुरुस्त करू. त्याच्यानंतर मेडिसिनचा जो बदललेला फोकस आहे, एस्पेशली गेल्या 25-30 वर्षामधला बदल जो आहे की मेडिसिन जस्ट नॉट टॉक्स अबाउट क्युरिंग युअर डिझीज बट इट इज ऑल्सो अबाउट इम्प्रूव्हिंग युअर क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे एखादा वृद्ध माणूस आहे 80 वर्षाचा आणि त्याच्या गुडघ्याच्या वाट्या जर का खराब झाल्या असतील, त्याला चालताना दुखत असेल आणि त्याचं हिंडणं फिरणं हे वयोपरत्वे कमी होत जातं, हे समाजाने ऍक्सेप्ट केलेली गोष्ट होती 30 वर्षापूर्वी. पण नी रिप्लेसमेंट सर्जरी जेव्हा आली तेव्हा तुम्ही गुडघ्याची वाटी बदलू शकता आणि नवीन वाटी ही 30 काय 50 वर्ष जाऊन चालू शकते, अशा प्रकारच्या टायटॅनियम धातूपासून बनवलेली असते. आणि ती सर्जरी केल्यामुळं जो माणूस वयोपरत्वे 70व्या 75व्या 80व्या वर्षाने त्याचा गुडघ्याचं झीज झाल्यामुळे फिरू शकत नव्हता, तो आता एखाद्या तरुण माणसासारखा फिरू शकतो. सो ही इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी ऑफ लाईफ आहे आणि ही इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी ऑफ लाईफ करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकारचे नवीन नवीन उपचाराच्या पद्धती किंवा सर्जरीज किंवा अनेक प्रकारची टेक्निक्स डेव्हलप झाली आणि या प्रत्येक टेक्निकला काही ना काही एक मदतीला एक यंत्र लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स आली वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामध्ये एक इक्विपमेंट्स आली. ही सगळी इक्विपमेंट वापरून ही उपचार पद्धती सगळ्या केल्या जातात. सो मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन इज नॉट ओनली फॉर डायग्नोसिस ऑफ द इक्विपमेंट, इट इज ऑल्सो फॉर द थेरपी. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की वैद्यकीय उपकरणांच्या शिवाय ॲलोपॅथीमध्ये
निदान पण करणं हे खूप अवघड होत चाललेलं आहे, किंवा कोणी करण्याची हिंमतच करत नाही की माझं मी फक्त काहीतरी नस बघतो आणि मला लगेच कळेल की या रुग्णाला काय झालेलं आहे आणि आता मी त्याला पूर्ण बरं करू शकतो असं सांगणारे डॉक्टर आजही समाजामध्ये आहेत, पण त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. आणि मी त्याचा ईसीजी करतो, मी त्याला पेशंट मॉनिटर लावून त्याचे पॅरामीटर्स बघतो, मी त्याच्या पॅथॉलॉजीच्या या 15 टेस्ट करतो, त्याच्यामध्ये येणारे पॅरामीटर्स बघून मग मी अचूक, मग माझं निदान जे असेल ते पण अचूक असेल आणि माझी उपचार पद्धती पण अचूकच असेल, ज्याचा पेशंटला अतिशय उपयोग आहे, कारण की चुका होत नाही. विदाउट एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन ट्रीटमेंट देणं शक्य होतं, आधी पण होतं आणि आताही आहे, पण त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यताही जास्त होती. आणि त्याचा समजा 60% 70% पेशंटला फायदाही होत होता की कुठलेही नवीन उपकरण किंवा काही न वापरता ट्रीटमेंट खूप कमी खर्चामध्ये केली जायची. पण 20-30-40% पेशंटना त्याचं नुकसान पण व्हायचं, कारण की निदानच अचूक व्हायचं नाही, चुकीचे पॅरामीटर्स बघितले जायचे, चुकीची ट्रीटमेंट दिली जायची. सो हे सगळे प्रकार खूप वेगाने घटत गेले आणि त्यामुळे आता वैद्यकीय उपकरणांवरचा भर हा प्रचंड वाढलाय. त्याला आम्ही म्हणजे बायोमेडिकल इक्विपमेंट, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंट्स असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे, त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे डायग्नॉस्टिक इक्विपमेंट आहेत, थेरपॅटिक इक्विपमेंट आहेत, काही इक्विपमेंटमध्ये डायग्नॉस्टिक्स पण करता येतात आणि त्याच इक्विपमेंटवरनं थेरपी पण देता येते, असे काही सपोर्टिव्ह आहेत. सो वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात क्लासिफिकेशन आहे आणि या सगळ्याच उपकरणांची निर्मिती किंवा संशोधन हे गेल्या 30 वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याचा आता फायदा आपल्याला सगळीकडे दिसतो. वैद्यकीय उपकरणांची निर्मिती हा एक खूप मोठा विषय आहे. आपल्याकडं असा एक गैरसमज आहे की खूप सोपं आहे वैद्यकीय उपकरण बनवणं, त्यात काय वगैरे आपण हे बनवू शकतो, तर आपण मेडिकल इक्विपमेंट का नाही बनवू शकणार. आजची जर का परिस्थिती बघितली तर भारतामध्ये 95% वैद्यकीय उपकरणं ही इम्पोर्ट होतात. भारतामध्ये 5% वैद्यकीय उपकरणं होतात. सगळ्याच सरकारांमध्ये, म्हणजे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार आहे, सगळ्यांची इच्छा असेल की आपण ह्या परकीय मालावर अवलंबून राहता कामा नये, आपल्याकडे आपली इक्विपमेंट आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हावी आणि त्याच्यामुळं रुग्णांचा खर्च कमी व्हावा, ही सगळी सदिच्छा आहे. पण या उपकरणांची निर्मिती आणि निर्मितीच्या पूर्वी त्याचं जे संशोधन आहे आणि त्याची पुढचं आधी पहिल्यांदा रिसर्च आणि रिसर्चच्या नंतर त्याचे पुढचं डेव्हलपमेंट, ही एक अतिशय शास्त्रीय आणि खूप मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. सो अगदी एक छोटा जर का प्रश्न घेतला की आपल्याला एक छोटं वैद्यकीय उपकरण बनवायचंय, की आपल्याला एक एक्सरे मशीन बनवायचंय, तसं सरसकट जाऊन एक्सरे ट्यूब घेतली, त्याला काहीतरी करंट दिलं आणि त्याचा एक्सरे घेतला असं होत नाही. कारण की त्याच्यामध्ये ज्या कारणासाठी आपण हे मशीन बनवतोय ते कारण, म्हणजे तो जो त्याचा उपयोग आहे तो अचूकपणे त्याचा साध्य होतो की नाही हे बघायला लागतं. म्हणजे त्याच्याबरोबर एक्सरेचा पर्पज काय, की त्याच्यामधनं चांगला इमेज तयार झाली पाहिजे की फ्रॅक्चर आहे किंवा नाही हे आपल्याला नीट कळलं पाहिजे. असं जर का त्याचा पर्पज असेल तर चांगलं इमेज तर यायलाच पाहिजे, नाहीतर एक्सरेचा काय उपयोग नाही. पण हे करतानाच त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या एक्सरे काढण्याच्या प्रक्रियेमध्ये रुग्णाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. म्हणजे एक्सरेमध्ये एक रेडिएशन असतं, त्या रेडिएशन किती प्रमाणात आपण रुग्णाला देतोय, त्या एक्सरेमुळे तुम्हाला त्याच्या फ्रॅक्चरचा अंदाज येईल, कळेल, पण तुम्ही इतकं जास्त रेडिएशन त्या पेशंटला देताय की त्याच्यामुळे त्याला कॅन्सर होण्याची भीती आहे. सो अशा गोष्टी, म्हणजे त्याचा फायदा तर व्हायला पाहिजे पण नुकसान नाही व्हायला पाहिजे, हे ह्या डेव्हलपमेंट मधलं किंवा रिसर्च मधलं एक खूप मोठं प्रिन्सिपल आहे. तर परदेशांमध्ये या गोष्टीसाठी खूप वेळ दिला जातो. म्हणजे कुठल्याही प्रॉडक्टची डेव्हलपमेंट ही मी जी बघितलेली आहे, माझा आता 20 वर्षाचा या फील्डमधला अनुभव आहे, तर कुठल्याही मेडिकल इक्विपमेंटची डेव्हलपमेंट ही आता ठरवलं मी हे मशीन बनवायचं तर 2 वर्षाच्या आत होऊ शकत नाही. भारतामध्ये आता अनफॉर्च्युनेटली हा गैरसमज आहे की वैद्यकीय उपकरण आपण आज ठरवायचे आणि 6 महिन्यामध्ये आपण बनवायला लागू. की कोविड आलाय, कोरोना आलाय, आता भारतामधल्या 40 कंपन्या आता 40 व्हेंटिलेटर्स बनवायच्या मागे लागले आणि प्रत्येकाने ठरवलं की 15 दिवसामध्ये आमचा व्हेंटिलेटर तयार होणार आणि तो आम्ही भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये छोट्या छोट्या गावांमधल्या हॉस्पिटलमध्ये आमचे भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर्स देणार. आजची परिस्थिती काय, याच्यातले अनेक प्रॉडक्ट्स मी स्वतः प्रत्यक्ष बघितली, ज्या कंपन्यांनी अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट्स केल्या. अत्यंत पॅथेटिक डेव्हलपमेंट होती या सगळ्या कंपन्यांनी, ज्यांनी 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यामध्ये व्हेंटिलेटर डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला. साध्या सेफ्टीच्या फीचर्स नव्हत्या. म्हणजे हे व्हेंटिलेटर्स बघितल्यामुळे मलाही खात्री आली की या व्हेंटिलेटरमुळे पेशंट जगेल की नाही मला माहित नाही, पण मरेल नक्की. कारण की चुकीच्या पद्धतीने जर का व्हेंटिलेट पेशंटला केलं तर त्याचं त्याला खूप जास्त मोठं नुकसान आहे. सो
डेव्हलपमेंटसाठी पुरेसा वेळ देणं आणि त्याच्यासाठी एक म्हणजे समाजामधली एक मानसिकता लागते की आपल्याला एक काहीतरी मोठं टार्गेट दिलेलं आहे आणि आपल्याला ते अचीव्ह करायचं आहे आणि एक इकोसिस्टम लागते पूर्णपणे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये अतिशय शांतपणे पद्धतशीरपणे कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट्स न मारता डेव्हिएट न होता नवीन नवीन गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करत राहणं आपल्याला त्याच्यातले काय रिझल्ट आलेले आहेत हे तपासणं जिथं आपल्याला त्या रिझल्ट्समध्ये चुकीचे रिझल्ट वाटत आहेत तिकडे जाऊन परत मुळापर्यंत मागे जाणं आणि तिथलं परत ते बदल घडवणं आणि परत ते रिडिझाईन करणं या सगळ्या पद्धतींमध्ये खूप वेळ जातो आणि त्या सगळ्या गोष्टींना खूप फंडिंग पण लागतं. सो ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट फुकट होत नाही. याच्यामध्ये अतिशय टॅलेंटेड बायोमेडिकल इंजिनियर्स, डॉक्टर्स, टेक्निशियन्स हे सगळे इन्व्हॉल्ड असतात. यांची सगळ्यांची मदत घेऊन ही डेव्हलपमेंट केली जाते आणि खूप मोठी प्रोसेस आहे. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये भारतामध्ये ही प्रोसेस आता सुरू झालेली आहे. काही लिटरली मोजक्या कंपन्यांमध्ये म्हणजे 10 पेक्षा कमी कंपन्यांमध्ये मी आता खात्रीशीरपणे असं सांगू शकतो की भारतीय कंपन्या आहेत आणि अतिशय चांगली रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी चांगली प्रॉडक्ट्स गेल्या 15 वर्षामध्ये डेव्हलप केली की जे हे उरलेले 5% इक्विपमेंट बनवतात. 95% तर अजून इम्पोर्टच आहे पण 5% इक्विपमेंट जे भारतामध्ये बनवतात त्याच्यामध्ये 10च कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे अतिशय उत्तम रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे. बाकीचे कोण कंपन्या बनवतात इक्विपमेंट तर मोस्टली त्यांची सगळ्यांची डिझाईन्स आणि ही सगळी परदेशामधून आलेली असतात आणि त्या भारतामध्ये फक्त बनवली जातात कारण की आपल्याकडे लेबर कॉस्ट कमी आहे म्हणून त्याची निर्मिती इथं होते पण रिसर्च आणि डेव्हलपमेंट भारतात होत नाही. सो रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपण खूप 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 कष्ट घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आता सरकारच्या तर नीती आणि पॉलिसीज या कंटिन्युअसली बदलत आहेत. वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय पण अजून याच्यामध्ये खूप खूप जास्त गोष्टी करण्याची गरज आहे, नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. कोविड-19 हे एक व्हायरस आहे आणि व्हायरस अशा प्रकारचा आहे की ज्याला सजीव पण म्हणता येत नाही आणि निर्जीव पण म्हणता येत नाही. सो कोविड, कोरोना हे जे काही व्हायरस आहे त्याचा जो काही RNA आहे हा असा धोकादायक व्हायरस आहे की तो एकदा शरीरामध्ये गेला की तो वाढतच जातो. तो त्याच्या कॉपीज बनवत राहतो कंटिन्युअसली आणि नंतर शरीराला पोखरायला लागतो किंवा शरीराच्या वेगवेगळ्या यंत्रणांवर अटॅक करतो. सो हा आजार हा कुठल्याही पद्धतीने म्हणजे याच्यात डायग्नोसिसमध्ये पण बऱ्याच अडचणी आहेत आणि याच्या ट्रीटमेंटमध्ये पण बऱ्याच अडचणी आहेत. सो बऱ्याच म्हणजे कुठल्याही ॲलोपॅथीच्या आजारांमध्ये युजली तो आजार हा साधी औषधं देऊन बरा केला जाऊ शकतो का ऑपरेशन करून बरा केला जाऊ शकतो. अशा 2 पद्धती आहेत म्हणजे मेडिसिनच्या रिलेटेड ब्रांचेस आणि सर्जिकल ब्रांचेस अशा क्लिअरली ॲलोपॅथीमध्ये 2 स्ट्रीम्स आहेत. सो कोविड हा ऑफकोर्स त्याचा सर्जरीशी काही संबंध नाही, हा मेडिसिन मधला विषय आहे. सो सर्जरी आणि त्याच्याशी लागणारे इन्स्ट्रुमेंट तर पूर्णपणे गेलो. मग आता कोविडच्या बाबतीत आपल्याला कुठली इक्विपमेंट किंवा इन्स्ट्रुमेंट्स लागू शकतात तर मुळात कोविड आहे का नाही हे तपासणं म्हणजे त्याचं निदान करणं याच्यामध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी येते. सो या मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये 2 किंवा 3 प्रकार आहेत. म्हणजे त्याची सुरुवात ही झाली ती PCR टेस्टिंग पासून. पॉलिमेरिक चेन रिएक्शन नावाची एक यंत्रणा असते ज्याच्यामध्ये त्या व्हायरसचं छोटं सॅम्पल घशामधनं म्हणा नाकामधनं म्हणा ते सॅम्पल घेऊन त्याच्यातले थोडेसे व्हायरस त्या सॅम्पलमधनं घेऊन त्याला अशी रचना केली जाते की ते व्हायरस प्रचंड प्रमाणात वाढावेत असे ते इन्क्युबेटर्स त्या याच्यामध्ये PCR मशीनमध्ये असतात. कारण की खूप कमी क्वांटिटीमध्ये जर का व्हायरस असेल तर आपल्याला मोजता येत नाही आणि तो कुठल्या प्रकारचा व्हायरस आहे ते पण बघता येत नाही. सो PCR मशीनमध्ये व्हायरसचं मोठ्या प्रमाणात मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग योग्य ते ऍसेस वापरून तो कुठला व्हायरस आहे हे शोधून काढायचं. सो हे निदान करण्याची एक पद्धत ही सगळ्यात पहिल्यांदा फक्त ICMR मध्ये ते टेक्निक उपलब्ध होतं आणि त्याचं नाव PCR मशीन आणि ICMRने ते पुण्यामध्ये NIV मध्ये अशा प्रकारचं PCR टेस्टिंग सुरू केलं आणि कोविडची खात्रीशीरपणे हा कोविड आहे किंवा नाही असं सांगायला सुरुवात केली. याची आत्ताची रिलायबिलिटी ही 65% ते 67% आहे. सो अजूनही PCR टेस्टमध्ये 33% रिझल्ट चुकू शकतात. सो अचूक निदान आहे असं अजूनही म्हणता येत नाही पण बऱ्यापैकी खात्रीशीर प्रमाणे त्याच्यावर हा कोविड आहे किंवा नाही असं वर्गीकरण पेशंटचं करता यायला लागलं PCR मुळे. केंद्र सरकारने बराच वेळ घेतला, 2-3 महिने गेले आणि म्हणजे मार्च एप्रिलमध्ये कोरोना सुरू झाला आणि समवेअर जूनमध्ये इतर हॉस्पिटल्सना पण ही PCR टेस्ट करण्याची परवानगी मिळाली आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी PCR टेस्ट करायला सुरुवात झाली. सो हे एक मोठं टेक्निक मुळात कोविड आहे का नाही हे तपासणीसाठी
PCR टेक्निक वापरलं गेलं. आणि याच्यानंतर अजून एक टेस्ट आली की रॅपिड अँटीजन टेस्ट. म्हणजे त्याच्यात तर कुठलंही मशीन नाहीच, PCR मध्ये मशीन तरी आहे, त्याच्यामध्ये फक्त एक टेस्ट किट, त्याच्यामध्ये तुम्ही ते ब्लड सॅम्पल टाका आणि तुम्हाला कळेल कोविड आहे का नाही. की रॅपिड अँटीजन टेस्ट नावाचं एक किट हे अवेलेबल झालं मार्केटमध्ये. त्याची पण ॲक्युरेसी ही साधारण अशी 60-65-67% आसपास ॲक्युरेसी आहे. पण पद्धत सोपी असल्यामुळं खूप ठिकाणी भारतभर अतिशय वेगाने टेस्टिंग करणं सोपं झालं आणि किंमत कमी होती PCR पेक्षा. सो निदान करणं हा एक भाग झाला. आणि नंतर पुढचा उपचार पद्धतीचा आहे. सो कोविडमध्ये साधारण रेशो असा आहे की ज्यांना कोविड झालेला आहे त्यातल्या 95% पेशंट्सना काहीच उपचार नाही आहेत, लागतच नाहीत. म्हणजे त्यांना कदाचित त्याच्यातल्या 50% पेशंट्सना कळत पण नाही की त्यांना कोविड झालेला आहे की नाही. सो काही लोकांना थोडंसं 2 दिवस ताप आला, तिसऱ्या दिवशी ताप कमी झाला आणि काय 5व्या-6व्या दिवशी तो माणूस बरा झाला. असेच जवळपास 90-95% लोकांना कोविड होऊन जातो. त्यांना कुठल्याही प्रकारच्या उपचारांची गरज पडत नाही. त्यांच्यासाठी आपण त्यांची टेस्ट केली असेल आणि ते पॉझिटिव्ह असेल तर होम क्वारंटाईन नावाची एक पद्धत सरकारने आधी प्रमोट केली, मग इतर सगळ्या हॉस्पिटल्सने पण ते सुरू केले की आता आपण अशा पेशंट्सना ॲडमिट पण करून घेत नाही. त्यांना सांगतो की तुमच्यापासून दुसऱ्यांना कोणाला होऊ नये म्हणून तुम्ही घरात एका खोलीमध्ये स्वतःला आयसोलेट करून घ्या. सो याच्यामध्ये कुठलीच मेडिकल टेक्नॉलॉजीचा वापर नाही या 95% पेशंटना बरं करण्यामध्ये. आता 5% पेशंट्सना जी गंभीर लक्षणं येतात की ज्यांचा कोविड हा खूप ॲग्रेसिव्ह बनतो, तो सुरुवातीला नाकामध्ये जातो, मग नंतर घशामध्ये कॉलनी करतो, मग नंतर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये लंग्सवर अटॅक करतो आणि लंग्सचं काम करण्याची क्षमताच कमी करायला लागतो. म्हणजे लंग्समधनं जर का 100% ऑक्सिजन लेवल जर का रक्तामध्ये येण्याचा हप्ता जर का काम चाललं असेल तर लंगची ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी कमी केल्यामुळं त्या पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 100वरनं 98, मग 96, मग 94, 92 असं कमी कमी होत जातं. आणि जेव्हा ते 92च्या खाली जातं तेव्हा ते धोकादायक पातळीला जातं. अशा प्रकारे जेव्हा कोविडनी काही पेशंटना या म्हणजे मोजक्या 5% पेशंट्सवर जेव्हा हा सिव्हिअर अटॅक व्हायला लागला तेव्हा त्या पेशंट्सना मात्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं, त्यांना ऑक्सिजन लावणं आणि त्या 5%मधल्या पण 3% पेशंट्सना ह्या ऑक्सिजन लावण्याच्या पद्धती आणि ऑक्सिजन कमी जास्त प्रमाणात, म्हणजे काही पेशंट्सना लिटरली 1 लिटर पर मिनिट, काही पेशंटना 3 लिटर 5 लिटर पर मिनिट अशा रेटने जर का ऑक्सिजन दिलं तर ते 2-3 दिवसामध्ये त्यांची लंगची पोझिशन इम्प्रूव्ह व्हायची आणि ते घरी जायचे. पण 2% पेशंट्सना असं परिस्थिती होती की त्याच्यातनं पण त्यांना म्हणजे बरं वाटायचं नाही नुसतं ऑक्सिजन देऊन. तर त्यांना आधी सुरुवातीच्या काळात म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये मृत्यू झाले. आणि त्याचं महत्त्वाचं कारण होतं की जुन्या प्रोटोकॉलनुसार, नॉन कोविड प्रोटोकॉलनुसार जर का एखाद्या व्यक्तीचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 92पेक्षा खाली गेलं, 90पेक्षा खाली जर का गेलं तर त्याला व्हेंटिलेटर लावला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याच्यात इंड्युबेशन नावाची एक पद्धत असते आणि त्या व्हेंटिलेटरमधनं काय ते लंग्सचं पूर्णपणे काम व्हेंटिलेटर म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये एक छोटा लंगच असतो आणि लंगमध्ये ऑक्सिजन पुरेशा प्रमाणामध्ये धकलणं, तिथलं कार्बन डायऑक्साईड काढून घेणं हे सगळं काम हे व्हेंटिलेटर्स करतात. तर मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरचा वापर झाला मार्चमध्ये जेव्हा कोविड युरोपमध्ये दाखल झाला तेव्हा फेब्रुवारी-मार्चमध्ये. आणि नंतर लवकरच लक्षात आलं की ज्या ज्या पेशंटना आपण व्हेंटिलेटर लावतोय त्याच्यातले जवळपास 100% मॉर्टॅलिटी होते. म्हणजे 95, 97, 98% मॉर्टॅलिटी होती की व्हेंटिलेटर लावला की पेशंट व्हेंटिलेटरमधनं बाहेरच पडत नाहीये. म्हणजे व्हेंटिलेटर लावलेले जवळपास सगळे पेशंट्स हे मृत्यू पावले. सो व्हेंटिलेटरचा उपयोग होत नाहीये हे कळण्यामध्ये काही महिने गेले, 1 ते 2 महिने. आणि याच काळामध्ये मग व्हेंटिलेटरचं खूप शॉर्टेज येणार आहे, भारतामध्ये सगळ्यांनी व्हेंटिलेटर बनवूयात अशा पद्धतीचं वारं हे तयार झालं होतं. आणि साधारणपणे मे महिन्यामध्ये हे लक्षात आलं की व्हेंटिलेटरचा काही उपयोग नाही आणि व्हेंटिलेट न करणं ही कोविडवरची उपचार पद्धती आहे. म्हणजे व्हेंटिलेट त्याचं 88 झालं, 87 झालं, 86 झालं ऑक्सिजन सॅच्युरेशन तरी व्हेंटिलेटर लावायचा नाही. आणि इतर पद्धती ज्या आहेत ज्याच्यामध्ये हाय फ्लो नेझल ऑक्सिजनेशन नावाचं एक इक्विपमेंट वापरलं जातं जे नॉन इन्व्हेसिव्ह, एक मास्क लावला जातो आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन म्हणजे साध्या पद्धतीमध्ये ऑक्सिजन मास्कमध्ये जर का आपण 10 लिटर 15 लिटर पर मिनिट रेट ऑक्सिजन जर का देत असू तर हाय फ्लो नेझल ऑक्सिजनमध्ये तो 40 लिटर 50 लिटर 60 लिटर पर मिनिट इतक्या मोठ्या प्रमाणात लंग्समध्ये ऑक्सिजन हा धकलला जातो. सो हाय फ्लो नेझल ऑक्सिजनेशनचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग हा या कोविडच्या अतिशय अतिगंभीर रुग्णांच्या बाबतीत झाला. अतिशय सिरियस पेशंट जे होते त्यांना लंगची कॅपॅसिटी खूप कमी झाली होती. या पेशंटच्या उपचार करण्यामध्ये HFNO या मशीनचा अतिशय उपयोग झाला. आता जेव्हा एखाद्या रुग्णाचे लंग्स निकामी होतात त्याला HFNO लावायला लागतो किंवा पुढे जाऊन HFNO पण उपयोग होत नाही आणि व्हेंटिलेटर्स लावायला लागतोय.
असे रुग्णांमध्ये फक्त लंग्स पुरतं राहत नाही, कारण की आजार हा एक तुमची यंत्रणा बिघडल्याने बाकीचं सगळं अतिशय नीट चालू आहे असं होत नाही. इतर शरीरामधल्या यंत्रणांनाही त्याचा मोठा धक्का पोहोचतो. सो मोस्टली हे असे सिरियस पेशंट्स हे आयसीयू मध्ये असतात. मग आयसीयू मध्ये समजा तो ऍडमिट होताना कोविडने झाला, त्याचे लंग्स इन्फेक्ट झाले होते, पण त्याचा दुसरं कुठलं तरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, त्याच्या पुढचं अजून कुठलं तरी फंगल इन्फेक्शन झालं, अशा प्रकारचे आजार वाढत जाणं. मग त्या आजारांसाठी लागणारी सगळी इक्विपमेंट म्हणजे त्याच्यामध्ये पेशंट मॉनिटर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे एखाद्याचं जर का किडनीवर डॅमेज झाला असेल तर त्याला डायलिसिस करायला लागतं, अशी इतर अनेक इक्विपमेंट्स किंवा मशिनरी वापरात आली ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये. काही पेशंटचं समजा हार्ट बंद पडलं तर त्याला डिफिब्रिलेटर नावाचं इक्विपमेंटने त्याचं हार्ट परत सुरू करता येतं. सो कारण कोविडचा सिरियस पेशंट हा फक्त कोविडमुळे मरत नाही, त्याच्यासाठी म्हणजे मोस्टली त्याचं जे काही पुढचा प्रवास आहे तो मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे जातो. सो त्याचे एक ऑर्गन हे निकामी होतात. पहिल्यांदा जर का परिणाम लंग्सवर झाला असेल तर त्याचा हार्टचा इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे रक्त ढकलण्याची, पुढं पुश करण्याची कॅपॅसिटी कमी होते 90%वर 80%, मग 70% व 60% अशी त्याची हार्टची कॅपॅसिटी कमी होते. त्याचं किडनी फंक्शन डिटोरेट होतं, त्याच्या रक्तामध्ये गुठळ्या तयार होण्याचं प्रमाण वाढतं. अनेक प्रकारचे म्हणजे कोविडच्या काळामध्ये स्ट्रोकचं प्रमाण प्रचंड वाढलं हॉस्पिटलमध्ये, किंवा कार्डियक डिझीज की ब्लॉक्स होणं हार्टमध्ये, याचं प्रमाण कोरोना पेशंटच्या बाबतीत खूप वाढलं. कारण की ते एक ऑर्गन कधीच ऍट रिस्क नसतो, कारण की तो एक ऑर्गन इतर सगळ्या ऑर्गनना कनेक्टेड असतो. त्यामुळे त्या ऑर्गनचं जर का काम कमी झालं तर बाकीच्या ऑर्गनचं पण काम कमी कमी व्हायला लागतं. सो या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये फक्त HFNO आणि लंग्सवर तुम्ही कंट्रोल करू शकता, पण ज्यांचं वर्सनिंग होत होतं त्यांना या बाकीच्या सगळ्या टेक्निक्स वापरून किंवा इतर इन्स्ट्रुमेंट्स किंवा मशिनरी वापरून डॉक्टर्सने वाचवण्याचा पुरेसा प्रयत्न केला. पण आजचं जर का स्टॅटिस्टिक्स बघितलं तर 1-1.5% पेशंट्स हे कोविडचे आता मृत्युमुखी पडलेले आहेत आणि पडत आहेत. म्हणजे 1.5-2% पेशंट्स हे डेथ्स आपण काय अवॉइड करू शकलो नाही. आणि ह्या सिरियस पेशंटच्या बाबतीत इट इज जस्ट नॉट अबाउट ऑक्सिजन, इट इज अबाउट एव्हरीथिंग. सगळ्या गोष्टींची त्यांची काळजी घ्यायला लागते आणि त्यासाठी आयसीयूत लागणारी सगळी इक्विपमेंट हे वापरले जातात. सो परत मूळ प्रश्न जो आहे की कोविडमध्ये मेडिकल इक्विपमेंटचा उपयोग काय, तर प्रमुख 2 उपयोग, निदान करण्यामध्ये PCR चा उपयोग आणि ट्रीट करण्यामध्ये HFNO चा उपयोग. हे 2 सोडलं तर मेडिकल इक्विपमेंटमध्ये 800 प्रकारची इक्विपमेंट आहेत, तर 798 प्रकारची इक्विपमेंट लागली नाहीत कोरोना ट्रीट करण्यासाठी सर्वसामान्य पेशंटसाठी की जे बरे होऊन जात होते त्यांच्यासाठी. 1-2-3% पेशंट जे आयसीयू मध्ये गेले आणि जे अति गंभीर झाले त्यांना सगळं म्हणजे आयसीयू पेशंटला लागणारे सगळे इक्विपमेंट वापरले गेले. सो मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 2000 सालापासून काम करतो आहे. दीनानाथची उभारणी होताना मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी असल्यामुळं माझ्याकडं एक जबाबदारी आली. मी इंजिनियर होतो, नुकताच कॉलेजमधनं पास झालेला, आणि मला सांगण्यात आलं की आपल्याकडं कोणी वैद्यकीय उपकरणांचं सगळे खरेदी आणि त्याचं डिसिजन मेकिंग आणि त्याचं ॲक्च्युअली डॉक्युमेंटेशन, परचेस ऑर्डर्स काढणं आणि हे करण्यासाठी कोणी नाही आहे, तर हे काम सध्या तू घे, अशी ती माझ्याकडे जबाबदारी आली आणि मी ती आनंदाने घेतली. आणि त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगमध्ये 3 महत्त्वाचे फॅक्टर्स असतात. कुठलंही नवीन जर का परचेस करायचं असेल, एखादं नवीन वैद्यकीय उपकरण विकत घेताना, एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे क्लिनिकल फॅक्टर असतो, की त्या डॉक्टरचं मत त्याच्यातलं खूप महत्त्वाचं असतं, की त्या प्रकारच्या इक्विपमेंटनी किंवा त्या पर्टिक्युलर मॉडेलनी त्याला जो हवा असलेला डिझायर्ड इफेक्ट येतोय का, त्याच्यानी निदान अचूक होतंय का, सर्जरी अचूक होतीये का. सो हे डॉक्टरचं ओपिनियन हे अतिशय महत्त्वाचं असतं. सो तो एक भाग आम्हाला विचारात आम्ही घ्यायला लागायचा. मग डॉक्टर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपकरणांचे डेमॉन्स्ट्रेशन घ्यायचे. सो त्याच्यातनं मग आम्हाला कळायचं की ह्या 5 पैकी ही 3 मशीन चांगली आहेत, मग याच्यातलं कुठलेही एक घ्या असं डॉक्टर म्हणतात. मग दुसरा असतो तो की टेक्निकल कंपॅरिझन, की ज्याच्यामधलं डॉक्टरांना फारसं कळत नाही पण इंजिनियरला कळतं, की डॉक्टरने सांगितलं की हे दोन्ही मशीन चांगले आहेत, याच्यातलं कुठलंही घ्या. पण इंजिनियरचं मग डोकं याच्यामध्ये येतं की या 2 मधलं जास्त सेफ कुठलं आहे, की त्याचा पेशंटला कमी त्रास होणार आहे किंवा त्याच्याने अधिक चांगले आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत, त्याचा चालवण्याचा खर्च कमी आहे. अशा पद्धतीने इंजिनियर्स कॅन कॉन्ट्रीब्युट इन सिलेक्शन ऑफ द इक्विपमेंट. आणि तिसरा भाग असतो तो म्हणजे कमर्शियल निगोसिएशन्स, की मग ते आपल्याला किती रुपयाला पडणार आहे आणि त्याची फक्त एक वेळची विकत घेतानाची किंमत बघून चालत नाही, तर त्याची एकूण लाईफ टाईम कॉस्ट आम्ही बघतो, की ते मशीन जर का 7 वर्ष चालणार असेल तर 7 वर्षामध्ये त्याच्यावर अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टवर खर्च किती होणार आहे, त्याला काय लागणारे कन्झ्युमेबल्स असतील तर त्याच्यावर किती खर्च होणार आहे. आणि हे सगळं करताना
हे सगळं ही जी काही खरेदी चालू आहे, इन्व्हेस्टमेंट केली जाते, ती आपल्या भारतासारख्या देशामधल्या पेशंट्सनाही ट्रीटमेंट परवडणार आहे का, हा सगळ्यात मोठा भाग असतो. की मशीन आणि टेक्नॉलॉजी अतिशय सुंदर आहे, पण त्याची किंमतही इतकी अचाट आहे की आपल्याकडच्या लोकांना परवडणारच नाही, असाही खूप वेळेला प्रश्न यायचा. सो याच्यामध्ये या तिन्ही गोष्टी म्हणजे क्लिनिकल फॅक्टर्स, टेक्निकल फॅक्टर्स आणि कमर्शियल फॅक्टर्स याचा तिन्हीचा एकत्रितपणे विचार करून निर्णय घ्यायला लागतो कुठल्याही वैद्यकीय उपकरणाचा. सो माझं गेल्या 20 वर्षाचं काम हे या खरेदीमध्ये आहे. वैद्यकीय उपकरणांचं सिलेक्शन त्याचं कुठल्या बेसिसवर करणं. बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो की आपण जेव्हा कॉम्प्युटर घेतो तेव्हा आपण सेम स्पेसिफिकेशनचे किंवा मोबाईल फोन घेतो तेव्हा आपण फक्त त्याच्यामध्ये प्रोसेसर कुठला आहे, त्याची रॅम किती आहे, हार्ड डिस्कची कॅपॅसिटी किती, ते सगळं सेम करतो आणि मग कुठल्या ब्रँड स्वस्त आहे हे आपण फक्त बघतो. पण तिथं जेव्हा तुम्ही HP वर्सेस ॲपल वर्सेस एसर कम्पेअर करता तेव्हा तुम्ही यू कम्पेअर ॲपल विथ ॲपल, की सेम कॉन्फिगरेशनचे मशीन्स आपण कम्पेअर करत असतो. वैद्यकीय उपकरणांमध्ये अनफॉर्च्युनेटली ॲपल टू ॲपल कम्पॅरिझन बरेच वेळा करता येत नाही. म्हणजे इट इज ऑलवेज अ कम्पॅरिझन ऑफ ॲपल विथ अ ऑरेंज विथ अ डिफरंट टाईप ऑफ अ फ्रूट, की त्याच्यामध्ये वेगवेगळेच पॅरामीटर्स आहेत. म्हणजे एकामध्ये 3 गोष्टी ह्या वेगळ्या आहेत ज्या पेशंट डॉक्टरला आवडलेल्या आहेत, त्याला जास्त फायदा होणार आहे. पण दुसऱ्या मशीनमध्ये दुसऱ्या प्रकारच्या 3 गोष्टी आहेत की त्या डॉक्टरला हव्या आहेत. जेव्हा हे तुलनात्मक नसतात तेव्हा डिसिजन कसं घ्यायचं ही मोठी एक कसरत असते. तो ही कम्पेरेबल नसलेल्या गोष्टींचं कम्पॅरिझन करणं आणि त्याच्यामधलं योग्य त्या हॉस्पिटलसाठी किंवा त्या पेशंटसाठी काय तंत्रज्ञान आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे हे शोधून काढणं आणि ते योग्य किमतीला त्या हॉस्पिटलला किंवा त्या डॉक्टर्सना घेऊन देणं, या प्रकारचं काम मी करतो.